नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आपला विषय आहे, आजच्या व्हिडिओचा विषय आहे बहुपदी। बहुपदीवरील क्रिया म्हणजेच वजाबाकी आज आपण पाहणार आहोत। सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स। इथे बोर्डवर मी दोन एक्झाम्पल लिहिलेले आहेत। पहिले एक्झाम्पल मी तुम्हाला हॉरिझॉन्टल म्हणजेच आडव्या पद्धतीने सोडून दाखवणार आहे आणि दुसरं एक्झाम्पल तुम्हाला मी उभ्या मांडणीने म्हणजेच व्हर्टिकल अरेंजमेंटनी सोडून दाखवणार आहे। चला पहिले एक्झाम्पल बघूया। आता वजाबाकी करताना आधी दिलेला प्रश्न नीट वाचायचा, कोणत्या बहुपदीतून कोणती बहुपदी वजा करायला सांगितली हे लक्षात घ्यायचं आणि मग तसं करायचं। हे बघा, ही एक बहुपदी आहे, ही एक बहुपदी आहे, तर आपला प्रश्न असा होता की पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा। आणि इंग्लिश मध्ये प्रश्न असा दिला होता की सबस्ट्रॅक्ट सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम फर्स्ट। दोघांचाही अर्थ एकच होतो। बर, आता आपण मांडणी करूया। हॉरिझॉन्टल अरेंजमेंट मध्ये करण्यासाठी काय करायचं, इज इक्वल टू साइन टाकायचं। हा आपला क्वेश्चन आहे। पहिली बहुपदी आपण आहे तशी लिहून घ्यायची। इथे आपल्याला लाईक टर्म वगैरे म्हणजे काही अरेंज करायची गरज नसते। ह्या चिन्हाच्या ऐवजी वजाबाकीचं चिन्ह द्यायचं, कारण आपण वजाबाकी करणार आहोत। बर, काय केलं आपण, पहिली बहुपदी आहे तशी लिहिली, दुसरी बहुपदी आहे तशी, दोघांच्या मध्ये क्रियेचं चिन्ह दिलं। ऑपरेशन ऑफ, काय ऑपरेशन करतोय आपण, सबट्रॅक्शन करतोय। मग सबट्रॅक्शनचं चिन्ह इथं दिलेलं आहे। आता वजाबाकीमध्ये बेरजेसारखं नसतं, इथे बदलतं। काय होतं, काय बदलतं नेमकं, तर वजाबाकीच्या चिन्ह नंतरचे पुढचा अख्खा जो ब्रॅकेट आहे म्हणजे दुसरी जी बहुपदी आहे तिचं सर्वांचं चिन्ह बदलणार आहे, कारण तिथं गुणाकाराचा नियम लागू पडतो। गुणाकारामध्ये काय होतं, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण निगेटिव्हच, बरोबर। मग आता बघा, म्हणजे आपण इंटिजरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कीप चेंज रूल, पहिलं आपण कीप करणार, सेकंड आपलं चेंज होणार। चेंज होणार म्हणजे काय, पॉझिटिव्ह साईन निगेटिव्ह मध्ये जाणार आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होणार। चला करूया दुसरी स्टेप। ब्रॅकेट ओपन करू, 5x² - 2y + 9। आता याच्यामुळे सगळे चिन्ह बदलणार। हा प्लस आहे, काय होणार, -3x²। हा प्लस आहे, हा पण -5y। हा मायनस आहे, मायनस मायनस +7। आता बघा, सगळ्यात पहिले आपण गणित लिहिलं, ऑपरेशनचं साइन दिलं, नंतर आपण काय केलं, ब्रॅकेट ओपन केलं। ब्रॅकेट ओपन करणं म्हणजे कंस उघडणं खूप महत्वाची गोष्ट आहे। जर आपण चिन्ह बदलले नाहीत तर आपलं गणित 100% चुकूच शकतं, बरोबर। आता काय करायचं, आपल्याला जे लाईक टर्म्स आहेत, स्वरूप पद आहेत, त्यांना आपण काय करू, खुणा करून घेऊ। बघा, 5x² - 3x², याचं चिन्ह धन आहे, याचं ऋण आहे। एक धनसंख्या एक ऋण संख्या म्हणजे काय होणार, 100% वजाबाकी होणार, सबट्रॅक्शन होणार आणि साइन मोठ्या नंबरचं येणार। 5x² मधून 3x² गेला, किती आले, 2x²। आता बघा, हा आणि हे दोन स्वरूप पद आहेत, चिन्ह करून घ्यायचे म्हणजे आपल्याला लक्षात येतं की हे स्वरूप पद आहेत। -2y - 5y, हे दोघांची काय होणार, दोघांनाही चिन्ह ऋण आहेत। मी तुम्हाला काल सांगितलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की दोन निगेटिव्ह माणसं जर एकत्र आली तर काय होतं, एक मोठा निगेटिव्ह माणूस तयार होतो। तसंच इंटिजरचे की दोन निगेटिव्ह इंटिजर जर एकत्र आले तर ते कमी नाही होत, अजून मोठा निगेटिव्ह इंटिजर तयार होतो। म्हणजेच -2y - 5y - 7y झाले, काय झाले, -7y। आता हा नंबर आहे बघा, 9 आणि 7, दोघांनाही धनचिन्ह आहे म्हणजे बेरीज होणार। 9 + 7 = 16। संपलं। पहिल्या स्टेप मध्ये आपण गणित लिहिलं, दुसऱ्या स्टेप मध्ये आपण कीप चेंज रूल नुसार चेंज केलं आणि तिसऱ्या स्टेपने आपण ऍडिशन सबट्रॅक्शन जे काही चिन्हानुसार होणार आहे त्या क्रिया करून घेतल्या। इथं आपली वजाबाकीचं म्हणजे वजाबाकी आली याची। आता ही झाली कोणती मांडणी झाली, ही आडवी मांडणी। काय म्हणतात तिला, आडवी मांडणी, हॉरिझॉन्टल मेथड। आता ही व्हर्टिकल मेथड शिकवणार आहे मी तुम्हाला। याच्यामध्ये काही नाही, आपल्याला काय करायला लागतं, आता बघा इथे जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर हे सगळे उतरत्या क्रमानेच आहेत। इथं पॉवर 2 आहे, इथं पॉवर 1 आहे, इथं पॉवर 0 आहे, इथं पण पॉवर 2 आहे, 1 आहे, 0 आहे। म्हणजे आपल्याला काहीच करायची गरज नाही, फक्त आपल्याला खाली एक मांडायचे आहेत। बघा, आता पहिली बहुपदी 2x²
अधिक 3x अधिक 5. दुसरी बहुपदी वजाबाकी करणार म्हणून वजाबाकीचं चिन्ह दिलं. आणि ही दुसरी बहुपदी पूर्ण आपल्याला कंसातच लिहावी लागते. x वर्ग वजा 2x अधिक 3 कंस पूर्ण. आता जसं आपण इथं कीप चेंजच्या नियमानुसार दुसरं ब्रॅकेटचे पूर्ण चिन्ह बदलले, तसंच इथेही आपल्याला करावं लागणार आहे. इथे करताना बघा आता काय करणार आपण. हे धन आहे, काहीच चिन्ह नसतं म्हणजे काय असतं, धन असतं. बघा हा धन होता, काय होणार ऋण. हा ऋण आहे, काय होणार धन. हा धन आहे, काय होणार ऋण. म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर बिकम्स निगेटिव्ह अँड निगेटिव्ह इंटिजर बिकम्स पॉझिटिव्ह. कीप चेंज, चेंज झाला. आता काय करायचं आपल्याला, नॉर्मल वजाबाकी करायची, पण बदललेल्या चिन्हाचा विचार करायचा. कधी कधी तुम्ही काय करताल, इथले चिन्ह पकडले तर मात्र तुमचं चुकू शकतं. म्हणून याला मी काय केलं, चिन्हाला सर्कल केलंय, गोल केलंय, वर्तुळ केलंय छोटासा, म्हणजे माझ्या लक्षात आलं पाहिजे की बाबा मला ह्या चिन्हाचा विचार करायचा आहे. म्हणजे आता 2x स्क्वेअर आणि मायनस 2x, 2x स्क्वेअर आणि मायनस 2x मधून, म्हणजे 2x स्क्वेअर मधून x स्क्वेअर जाणार. दोन मोठे आहेत आणि एक स्क्वेअर लहान आहेत, मग दोन मधून एक गेलं, राहिले किती, फक्त x स्क्वेअर. बरोबर. आता इथे बघा हा 3x आणि हा बदललेला चिन्हाचा प्लस 2x, पॉझिटिव्ह 3x पॉझिटिव्ह 2x ऍड होणार आणि आन्सर येणार 5x. जरी सबट्रॅक्शन असेल तरी आपल्याला वाटून की वजाबाकी, मराठी म्हणजे आपण नॉर्मल वजाबाकी करताना काय करतो, वजाबाकी म्हणल्यावर सगळ्या नंबरची वजाबाकी करतो. पण बहुपदीमध्ये तसं नसतं. काही ठिकाणी आपल्याला वजाबाकी जरी आपल्याला क्रिया करायला सांगितली, परंतु चिन्ह बदलतात. मग व्हेरिएबल नुसार त्या चिन्हांचा अर्थ काय होतो त्याच्यानुसार आपण बेरीज किंवा वजाबाकी आतल्यात करतो. बरोबर. आता इथे काय राहिले, संख्या राहिल्या. हे 5 ला धनचिन्ह आहे आणि 3 ला ऋण आहे, मग 5 मधून 3 गेले, 5 - 3 इज +2. ही झाली व्हर्टिकल अरेंजमेंट. हिला म्हणतात व्हर्टिकल मेथड, उभी मांडणी. काय म्हणतात तिला, समजल्या दोन्ही पद्धती, समजल्या का नाही. ओके, चला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पाहूयात आपण. पॉज कर. आशा आहे तुम्हाला वजाबाकी नक्की कळली असेल, सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल कळलं असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.